मंगेशचा दुधाचा व्यवसाय होता. एके दिवशी त्याच्या डेअरीमध्ये एक अनाथ मुलगी आली आणि म्हणाली, काका थोडं दूध मिळेल का? तेव्हा मंगेशनं तिला भांडं भरून दूध दिलं. त्याची पत्नीने ते हे पाहून त्या मुलीच्या हातातून दूध हिसकावून घेतलं व नंतर म्हणाली, इथे धर्मशाळा उघडली आहे का? थोड्या वेळानंतर मंगेश दुधाने भरलेली बादली घेऊन त्या मुलीच्या घरी जाऊन आला. तेव्हा त्या मुलीनं एका डबा दिला आणि म्हणाला आणि ती त्याला म्हणाली, काका कधी काही अडचण आली तर हा डबा उघडून पहा, तुमच्या कामाचा आहे. काही दिवसानंतर मंगेशच्या म्हशी मरायला टेकल्या. तेव्हा अचानक त्याला तो डबा आठवला. त्यानं डबा उघडला तर आत होता. कथा ऐकण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कथा आवडली तर लाईक शेअरसुद्धा नक्की करा. तर बघा पुढची कथा कंटिन्यू करूया. काका थोडं दूध मिळेल का? माझा भाऊ भुकेला आहे. सकाळपासून खूप रडत होता. आमच्याकडे दूध विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. उषाने दुधाचं भांडं हातात धरून विनंतीच्या आवाजात मंगेशकडे पाहत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर भुकेचे व दुर्बलतेचे स्पष्ट चिन्ह दिसत होते. तिचा रंग पिवळा पडला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं स्पष्ट दिसत होती. ओठ कोरडे पडून फाटले होते. पायात थरथरणारा होता. मंगेशला तिच्यावर खूप दया आली. त्यानं दुधाचं मोठं भांडं उचललं आणि भरून परत तिच्या हातात दिलं. त्यानं प्रेमानं तिला आशीर्वादही दिला. जा बाळा, भावाला पाच आणि स्वतःही पी. त्यानं ममतेनं उषाच्या डोक्यावर हात ठेवला. मग मंगेशनं मनापासून देवाकडे प्रार्थना केली होती की या मुलीची व तिच्या भावाची तब्येत सुधारू दे. मंगेशचा दुधाचा व्यवसाय होता. त्याच्या डेअरीमधून दररोज अनेक जण दूध विक्रीसाठी विविध दुकानांवर जात असायचे. व्यवसाय उत्तम चालला होता. मंगेशनं कधीही बेईमानीही केली नव्हती. तो खूप धर्मभीरू असा होता आणि सरळ नाकाचा माणूस होता. गरीब आणि गरजूंची ती मदत करण्यासाठी तो नेहमी तयार असायचा. या गावातीलच उषा ही अनाथ झाली होती. तिच्या वडिलांचा करंट लागून मृत्यू झाला होता. त्या दिवसापासून त्यांच्या घरची परिस्थिती बिघडत चालली होती. घरात भूकमारीची परिस्थिती आली होती. भांडी रिकामी राहत होती. घरातील चूल थंड पडली होती. थंडीच्या रात्री मुलं भूक लागून ते उपाशी पोटी झोपत. पण ते लोक स्वाभिमानी होते. कोणाच्याही पुढे हात पसरत नव्हते. आजही जेव्हा लहान भावाच्या भुकेनं उषाचा धीर तुटला तेव्हा तिनं आईला काही न सांगता भांडं उचललं आणि मंगेशच्या डेअरीवर येऊन ठेपली. तिचं पाऊल जड होतं, पण मनात एक आशा होती की कदाचित थोडं तरी दूध मिळेल. जेव्हा तिला मंगेशनं दूध दिलं तेव्हा तिला खूप आनंद झाला. देव तुम्हाला खुश ठेव काका, तुमच्या व्यवसायात भरभराट हो. उषानं मंगेशला खूप मनोमन सदिच्छा दिल्या आणि ती परत घराकडे वळण घेतलं. तोच मंगेशची पत्नी दुकानात आली. तिनं उषाच्या हातात ते दुधाचं भांडं भरलेलं पाहिलं आणि तिचा चेहरा रागानं लालबुंद झाला. मंगेशच्या या चांगुलपणाच्या सवयी तिला अगदी नावडत्या होत्या. ती सतत म्हणत राहायची की मंगेशसारखे दानधर्मात बुडालेला असतात. तिच्या मते मंगेश जेवढं दूध आणि पैसे दानात देतो त्याच पैशांनी त्याची स्वतःची मुलं आरामात आणि सुखानं जीवन जगू शकतील. तिला असं वाटत होतं की मंगेश स्वतःच्या मुलांचा हक्क इतरांमध्ये वाटत फिरतो. याच विचाराने तिचं हृदय कठोर झालं होतं. मंगेशची पत्नी तीक्ष्ण स्वभावाची आणि कडवट बोलणारी होती. तिचे उद्धट वागणे सहनही करणं सोपं नव्हतं. तरीही मंगेश अगदी संयमाचे घोट भरून मुकाट्यानं राहायचा. आजही जेव्हा त्यानं उषाला विनामूल्य दूध दिलं तेव्हा तिचा संयम संपला. तिनं जोराच्या पावलांनी तिथे येऊन उषाच्या हातातून भांडं हिसकावून घेतलं. तिच्या डोळ्यांमध्ये कठोरता आणि आवाजात विष होतं. तिनं उषाकडं तिरस्कारानं पाहिलं. उषा घाबरून मागे हटली. हृदय धडधडू लागलं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती वारंवार विनंती करू लागली की तिच्या भावानं रात्रभर काहीही खाल्लेलं नाही. तो भूक लागून व्याकुळ होतोय. पण मंगेशच्या पत्नीचं हृदय वितळलंच नाही. ती म्हणाली, तू इथंच का तोंड वाजवत आलीस आणि गावात भीक माग ना.
इथं कुठे कोणी धर्मशाळा उघडली नाही. आमची स्वतःची मुलंही आहेत की, त्यांचेही 100 खर्च आहेत. आज नंतर इथे भीक मागायला येऊ नकोस. तिनं भांडं उलटून दूध जमिनीवर टाकलं. रिकामं भांडं तिच्या हातात ठेवलं. उषा अश्रूंनी डबडबलेल्या नजरांनी जमिनीवर पडलेलं दूध बघत होती. ते दूध वाया गेलं होतं, पण ते त्यांच्या पोटात जाऊ शकलं नव्हतं. मंगेशच्या पत्नीने तिला हाताला पकडून दुकानाबाहेर ढकललं. उषा ती ढकललेल्या अडखळली आणि जमिनीवर पडली. ती जोरजोरात रडू लागली. तिचे अश्रू मातीत कोरडे पडत होते, पण तिचं दुःख कमी होत नव्हतं. तिच्या मनात लहान भावाचा रडणारा चेहरा राहून राहून आठवत होता. तिला असं वाटलं जणू संपूर्ण जगानं तिच्याकडे पाठ फिरवली होती. मंगेश हे सर्व पाहत होता. त्याच्या हृदयात तीव्र वेदनेची लाट उसळली. त्याला चांगलंच माहीत होतं की उषाच्या घरात आजही चूल थंड आहे. तिच्या भावाची भूक तिला सहन होत नव्हती, म्हणूनच ती इथे आली होती. मंगेशच्या पत्नीनं नेहमीप्रमाणे आपले लांबलचक भाषण सुरू ठेवलं होतं. ती पैशाचा आणि दुधाचा तोटा यावर रडू लागली आणि मंगेशने चिडून मान हलवली आणि शांतपणे आत दुकानात तो निघून गेला. त्याच्या मनात एक विचित्र वेदना होती. काही वेळानंतर जेव्हा मंगेशची पत्नी घरी गेली, तेव्हा मंगेश एका मोठ्या बादलीत ताजं दूध भरलं आणि त्यानं कोणालाही न सांगता ती बादली उचलली आणि अंधारातल्या मार्गानं चालू लागला. त्याची पावलं सरळ उषाच्या घराकडे चालू लागली. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता की आज या अनाथ मुलीच्या घरात चूल नक्कीच पेटेल. त्यानं दाराशी जाऊन हळू आवाज दिला आणि त्याला मुलाची रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मुलं जोरजोरात रडत होती. त्याचे हुंदके थांबतच नव्हते. उषाची आई तिला ओरडत होती. ती कठोर स्वरात म्हणत होती, किती वेळा सांगितलं होतं तुला, कुठेही भीक मागायला जाऊ नकोस म्हणून, पण तू तर सारखी सारखी जातेस आणि धपाटे खाऊन परत येते. अगं पोरी, तो जुना काळ होता ग बाई, जेव्हा लोक देवाच्या नावावर गरीब आणि अनाथांवर दया करत होते. हा निराळा जमाना आहे बघ. इथे लोक फक्त धपाटे देऊ शकतात, मदत करू शकत नाही. असं म्हणताच उषाची आई तिला मारायला लागली आणि उषाला कदाचित आता तिच्या चुकीची चांगलीच जाणीव झाली असावी, म्हणूनच तिच्या रडण्यातून कोणताही आवाज येत नव्हता. ती शांतपणे अश्रू ढाळत होती. तिचे डोळे लालबुंद झाले होते. तिचं अशक्त पाय आता थरथर कापत होते. लहान भाऊ भूक लागून व्याकुळ होऊन रडत होता आणि त्याचं रडणं संपूर्ण कच्च्या घरात त्या घुमत होतं. तोच मंगेशनं दारावर थाप दिली. दार ठोठावण्याचा आवाज जोरदार होता, पण स्वरात मृदुलता होती. त्यानं देवाचे आभार मानले की देवानं त्याच्या हृदयात आणखी दया निर्माण केली. तो विचार करत होता की जर तो दूध देण्यासाठी आला नसता तर ती निरपराध मुलं आणखी किती रडत राहिली असती आणि स्वतःला त्रास देत राहिली असती. दार उघडलं तेव्हा समोरच मंगेशला पाहून उषाच्या आईनं मान खाली घातली. लाज तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, पण जशी तिची नजर मंगेशच्या हातातील दुधाच्या बादलीवर पडली तसं तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची लाट धावली. डोळ्यातील ओलावा कृतज्ञतेत बदलला आणि उषा मागे उभी होती. तिच्या पापण्यांवर अश्रू लोंबले होते, पण दूध पाहून तिच्या डोळ्यात आशेचा किरण जागा झाला. मंगेश घरात आत दाखल झाला. त्यानं उषाला भांडं आणायला सांगितलं. उषा लगोलग आत गेली आणि भांडं घेऊन आली. मंगेशने संपूर्ण बादलीतील दूध त्या भांड्यात ओतलं. दुधाचा संपूर्ण सुगंध घरात पसरला होता. मुलं जसा दुधाचा वास घेत होती तशी थोडी थोडी शांतही होऊ लागली. उषाच्या आईच्या चेहऱ्यावर जणू वर्षानंतर शांतता उतरली होती. मंगेशनं उषाच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीही न बोलता तो परत वळण घेऊ लागला. उषाच्या नजरा त्याच्या पावलांपर्यंत झुकल्या होत्या. ती मनोमन त्याच्यासाठी प्रार्थना करत राहिली. मंगेश घरापासून थोडं अंतर गेला होता आणि संध्याकाळची धुसर प्रकाश रस्त्यांवर पसरत होता. अचानक मागून उषाची हाक ऐकू आली, मंगेश काका थांबा. ती वेगानं धावत येत होती. तिचा श्वास भरला होता, पावले थरथरत होती आणि चेहऱ्यावर चमक होती. तिच्या हातात एक छोटासा डबा होता. मंगेश थांबून तिच्याकडे वळला आणि तिला पाहू लागला. त्याला वाटलं कदाचित ती फक्त आभार मानण्यासाठी आली आहे, पण उषानं तो डबा पुढे केला. तिच्या आवाजात आभार आणि प्रेम मिसळलं होतं. ती म्हणाली,
तुमचे खूप खूप आभार काका. तुम्ही कठीण वेळी आमची मदत केली. हा डबा तुम्ही ठेवून घ्या. जर तुमच्यावर कधी कठीण प्रसंग आला, कधी काळ असा आला, तर हा डबा उघडून नक्की पहा. तो तुमच्या कामा नक्की येईल. मंगेशच्या मनात प्रश्न उठला की या डब्यात नक्की आहे तरी काय? ही एवढीशी गरीब मुलगी माझी काय मदत करू शकेल? तिच्याजवळ माझ्या कामाची काय वस्तू असेल? पण त्यानं हे सर्व मनातच विचारलं. उषाचा मान राखण्यासाठी त्याने तो डबा तिच्या हातातून घेतला. त्याने वात्सल्याने भरलेल्या नजरेनं तिला पाहिलं. तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू पावलांनी आपल्या डेअरीकडे चालू लागला. तिथे जाऊन त्याने शांतपणे डबा एका बाजूला ठेवला आणि आपल्या नित्यक्रमात लागला. आता मंगेश 2 दिवसांच्या अंतरानं उषाच्या घरी दुधाची बादली पोचवून येत होतं. त्याच दुधावर त्याचे 2-3 दिवस कसेबसे निघून जात असे. आईचं मनही थोडं समाधानी होई आणि लहान बाळही शांतपणे झोप. उषा दरवेळी त्याच्यासाठी मनापासून प्रार्थना करायची. तिच्यासाठी ते सर्व काही अमूल्य होतं. मग एके दिवशी मंगेश जेव्हा दूध देण्यासाठी गेला तेव्हा त्याला बातमी मिळाली की उषा आणि तिची आई गाव सोडून गेले आहेत. उषाचे मामा त्यांना स्वतःबरोबर त्यांच्या गावी घेऊन गेले होते. ते लोक श्रीमंत होते आणि खात्यापित्या घरचेही होते. नक्कीच ते उषा आणि तिच्या आईची काळजी घेतील, त्यांची मदत करतील. मंगेशला हे सर्व ऐकून थोडं समाधानही वाटलं. त्याला आनंदही झाला की आता हे लोक भुकेपासून आणि लाचारीपासून मुक्त होतील. परत येताना त्यानं मनात विचार केला की हेही चांगलंच झालं की निघताना त्यांनी त्याच्यावर आणखी ओझं टाकलं नाही. तो कोणालाही सांगू शकला नाही की त्याने कधी त्यांची मदत केली होती किंवा उषाने त्याला डबा दिला होता. ही गोष्ट त्याच्या मनात आणि देवापर्यंत एक रहस्य बनून राहिली. उषा गेलेली फार दिवस झाले नव्हते. इतक्यातच अचानक संपूर्ण गावावर विपत्ती कोसळली. गावातील लोकांची जनावरं आजारी पडू लागली. मग ती एक एक करून मरू सुद्धा लागली. मंगेशची जनावरंही गंभीर आजारानं ग्रस्त झाली होती. कधीतरी अंगणात धावणारी, बागडणारी आता सर्व एका ठिकाणी डोकं खाली घालून उभी राहिली होती. त्यांच्या पायात अशक्तपणा आला होता. डोळ्यांची चमक फिकी पडली होती. ना चारा खात होती, ना दुसरी काही वस्तू तोंडात लावत होती. दूध येण्याच्या जागेला पूर्णपणे कोरड पडली होती. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. संपूर्ण जनावरांचा गोठा भकास झाला होता. कमवण्याची दारं आता बंद होत चालली होती. मंगेशच्या हृदयावर उदासी बसली होती. हे सर्व पाहून मंगेश व्याकुळ झाला. त्याला चांगलं आठवलं की जेव्हा त्याने नवीन जनावरांचा व्यवसाय सुरू केला होता तेव्हाही हाच रोग पसरला होता. त्यावेळीही लोकांची जनावरं मरू लागली होती. त्या काळात गावचा एक वैद्य, ते म्हणजे वैद्य प्रसाद यांनी उपचार केले होते. त्यांनी फक्त औषधच दिलं नाही तर लोकांच्या हृदयात धैर्यही भरलं होतं. त्यांच्याच औषधांनी जनावरे वाचली होती. पण आता वैद्यजींचे निधन झालं होतं. आता असा कोणी माणूस नव्हता जो या आजाराला ओळखत होता. याच विचारात असताना अचानक मंगेशच्या मनात विजेसारखी कल्पना उसळली आणि त्याला आठवलं की उषा त्याच वैद्य प्रसादांची मुलगी होती. तीच मुलगी जी त्याच्याकडं दूध घेण्यासाठी आली होती आणि नंतर त्याला एक छोटासा डबा दिला होता. अचानक त्याला उषानं दिलेला डबा आठवला. तो पटकन खोलीत गेला. त्यानं अलमारी उघडली. समोर ठेवलेला तो जुना डबा उचलला. हात थरथर कापत होते. त्यानं डबा उघडला तर त्यात रंगीबेरंगी पुड्या ठेवल्या होत्या. बरोबरच एक लांबलचक पत्रही ठेवलं गेलं होतं. त्यावर विस्तारानं जनावरांची औषधं देण्याच्या सूचना लिहिलेल्या होत्या. हस्ताक्षर मऊ पण मजबूत हातानं लिहिलेलं होतं. त्यावर वैद्यप्रसादांचं नावही नोंदवलं होतं. कदाचित ही औषधं आणि सूचना त्यांनी आपल्या मुलीकडे सोपवली असतील, यासाठी की एक दिवस कोणी गरजवंताच्या कामाला येतील. मंगेशला माहीत नव्हतं की ही औषधं बरोबर आहेत की नाहीत. त्याच्या मनात भीतीही होती आणि आशाही होती. त्यानं सूचनेप्रमाणे जनावरांना ती औषधं देणं सुरू केलं. त्यानं प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचला आणि वेळेवर औषधं दिली. पाण्याची विशेष काळजी घेतली. जनावरांना आराम दिला. बरेच दिवस गेले आणि पाहता पाहता जनावरं सावरू लागली. त्यांचे कान उभे राहू लागले. डोळ्यात पुन्हा चमक येऊ लागली. त्यांनी चारा खाणंही सुरू केलं
आणि हळूहळू दूधही येऊ लागलं. घरात पुन्हा दुधाचा सुगंध पसरला. मंगेशच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानं हात जोडून देवाचे आभार मानले. हे सर्व काम साधारणतः 15 दिवसात झालं. 15 दिवसात जनावरं पुन्हा पूर्वीसारखी निरोगी झाली. आजारी जनावरं उठू लागली. कोमेजलेलं शरीर पुन्हा ताजंतवानं झालं. गावचे इतर लोकही आश्चर्यचकित होत होते की मंगेशची जनावरं अशी कशी बरी झाली. त्यानं कोणालाही काहीच सांगितलं नाही. त्याला माहीत होतं की हे सर्व देवाच्या कृपेने झालं होतं आणि एका अनाथ मुलीनं दिलेल्या त्या मौल्यवान वस्तूमुळं झालं होतं. ती औषधंही संपली होती, पण त्याच्या मनात उषासाठी प्रार्थना वाढली होती. तो अनेकदा आकाशाकडं पाहून म्हणायचा की हे परमेश्वरा, ती कुठेही असो, तिला सुखी ठेव आणि तिला खुश ठेव. तिला कोणाच्याही पुढे झुकू देऊ नकोस. आणि त्या क्षणी त्याला पूर्ण विश्वास झाला की सत्कर्म कधीही वाया जात नाही. मंगेशची जनावरं बरी झाली होती, पण गावकऱ्यांची जनावरं अजूनही तोच आजार सहन करत होती. सर्वजण मंगेशला वारंवार विचारत होती की त्यानं अशी कोणती औषधं वापरली की जनावरं बरी झाली. नाईलाजानं मंगेशला सर्वांना सांगावंच लागलं की हे सर्व उषाने दिलेल्या एका औषधाचा परिणाम होता. तो त्यांच्या घरी दूध पोचवायला जायचा आणि त्या बदल्यात उषा त्याला औषधांचा डबा देऊन गेली होती. उषा आता या गावात नव्हती, म्हणून सर्व निराश होऊन परत जाऊ लागले. तेवढ्यात मंगेशने सांगितलं की यातील कोणत्या माणसाला जर उषाच्या मामांचा घरचा पत्ता माहीत असेल तर तो त्याच्याबरोबर तिथे जाण्यास तो तयार आहे. तो उषाला कोणत्याही प्रकारे या गावात येण्यासाठी तयार करेल आणि तिच्याकडून ते औषधी सूत्र विचारेल जे औषधात वापरलं गेलं होतं, जेणेकरून इतर जनावरांनाही मरण्यापासून वाचवता येईल. मंगेशचं बोलणं ऐकून सर्व त्याच्या उदारतेचे कौतुक करत होते. त्याची स्वतःची जनावरं तर वाचली होती. जर त्याची इच्छा असती तर तो कोणालाही या रहस्याबद्दल सांगू शकला नसता, पण त्यानं सर्वांची हे सांगून मदत केली होती. एक माणूस उषाच्या मामांना चांगला ओळखत होता. तो मंगेशसोबत आता तत्काळ उषाच्या मामाच्या गावी रवाना झाला. मंगेशच्या पत्नीला हे सर्व काही आवडत नव्हतं. जर संपूर्ण गावची जनावरं मेली असती आणि फक्त मंगेशची शिल्लक राहिली असती तर नक्कीच दुधाच्या किमती आकाशाला भिडल्या असत्या. लोक दुधाच्या आता थेंबाथेंबाला तरसले असते आणि पाहिजे तितक्या किमतीत त्यांच्याकडून दूध विकत घेतलं असतं. पण तिच्या नवऱ्याच्या दयाळूपणानं जणू सर्व काही बरबाद केलं होतं. तिला खूप राग आला. ती हे विसरून गेली की तिच्या नवऱ्याची धर्मनिष्ठेमुळेच त्यांची जनावरं बरी आणि सुखी झाली होती. मंगेश जेव्हा उषाच्या मामांच्या घरी पोचला तेव्हा पुढील दृश्य पाहून तो दंग राहिला. उषाची परिस्थिती आधीपेक्षाही अत्यंत खराब होती आणि ती भांड्यांचा ढीग धुत होती, तर तिची आई शेतात काम करत होती आणि लहान बाळ खूपच रडत होतं. त्याला तर असं वाटत होतं की उषा आपल्या मामाच्या घरी चांगले जीवन जगत असेल, पण इथे तर त्यांची परिस्थिती आधीपेक्षाही बरीच खराब झाली होती. लहान उषाने मंगेशला आपल्यासमोर पाहिलं तर ती एकदम उठून मंगेशजवळ आली आणि मंगेशच्या पायावर डोकं ठेवून हुंदके देऊन रडू लागली. काका, आम्हाला आपल्या गावी परत यायचं आहे. आईला सांगा ना की आम्हाला गावी घेऊन जा. तिथे बाबांच्या घरी राहू. तिथे फक्त भूक सहन करावी लागते. इथे तर भुकेबरोबर मेहनतही सहन करावी लागते आणि मारही मिळतो. आता उषा आणखी जोरजोरात हुंदके देऊन रडू लागली. त्या क्षणी शेतात काम करणाऱ्या उषाची आईवर नजर पडली, त्यामुळे तीही त्यांच्याजवळ आली. नमस्कार केल्यानंतर मंगेशने संपूर्ण गोष्ट उषाच्या आईला स्पष्टच सांगितली. उषाला तिच्या वडिलांचं औषधी सूत्र तोंडपाठ होतं. फक्त तेच नाही तर आणखीही बरीचशी औषधसूत्र तिला लक्षात होती. त्यानंतर ती मंगेशसोबत गावी आली, पण उषाची आई काही कारणांमुळे 2 दिवसांनी येणार होती. मंगेश उषाला आपल्या घरी घेऊन आला होता. रात्री उषाने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती मागवल्या होत्या आणि मंगेशसोबत मिळून संपूर्ण रात्र ती औषधी वनस्पती पिसत राहिली आणि शिजवत राहिली आणि शेवटी सकाळपर्यंत औषध तयार झाली. उषाने मंगेशला ती सर्व औषधं लगेचच वाटण्यास सांगितले, पण मंगेशनं तिला झोपण्यास सांगितलं, कारण त्याच्या मनात खूप काही चालू होतं. त्यानं गावातली पंचायत जिथे भरत असायची तिथे सर्व गावकऱ्यांना जमा केलं आणि तिथे मंगेश बोलू लागला की आपल्याला सर्वांना माहीत आहे की उषा एक अनाथ मुलगी आहे.
तिच्या वडिलांचा आपल्यावर अनेक उपकार आहेत. होय, ते आपल्याकडून त्यांच्या औषधांचा योग्य मोबदला घेत असत. त्यावेळी जर हे औषध नसतं दिलं तर नक्कीच आपली सर्व जनावरं आज मेली असती. आणि आता त्यांच्या निधनानंतर जेव्हा आपल्यावर पुन्हा तीच कठीण वेळ आली तेव्हा एकदा पुन्हा त्यांचीच मुलगी आपल्या जनावरांचं प्राण वाचवण्याच्या कामी आले आहे. पण हेही पहा की ती एक अनाथ मुलगी आहे. त्यांच्याकडे कमावण्याचं साधन कोणतंच नाही आहे आणि सध्या त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. ते एकेका घासासाठी तरसत असतात. मी माझ्या डोळ्यांनी त्यांना पाहिलं आहे. माझी अशी इच्छा आहे की आपण सर्व योग्य किमतीवर ही औषधं खरेदी करा, जेणेकरून त्यांचा घर खर्च चालू होईल आणि त्यांच्या कुटुंबालाही मदत करता येईल. सर्व गावकरी मंगेशचं बोलणं ऐकून आता त्यांच्या संमतीनं मान हलवू लागले आणि म्हणू लागले, आम्हाला जे जे शक्य होईल ते आम्ही नक्कीच त्यांची मदत करू आणि औषधंही पैसे देऊन खरेदी करू. आम्हाला तुमचं म्हणणं पटलं आहे. यानंतर उषा एका नव्या जीवनाची परिचित झाली. तिची आई आणि लहान भाऊही आपल्या गावी परत आले होते. उषा आता औषधं तयार करायची आणि तिची आईही तिला मदत करायची आणि ती औषधं योग्य पैशात विकली जायची. याशिवाय गावातील जे संपन्न कुटुंब होतं त्यांनी दरमहा एक चांगली रक्कम उषाच्या घरी पाठवायला सुरुवात केली. गावात कोणाची शेती असेल आणि त्यात भाजीपाला असेल तेव्हा त्यातला थोडाफार भाजीपाला उषाच्या घरी घेऊन जायचा. मंगेश लोभ न करता दररोज तिच्या घरी दूध पोचवायचा. राशन वगैरेचे पैसे औषधातून निघत होते. अशा प्रकारे त्यांच्या जीवनाची गाडी चालू झाली होती आणि गावकऱ्यांचेही भलं होऊ लागलं होतं. उषासारखी मंगेशचे आभार मानायची. जर त्यानं तिची साथ दिली नसती तर हे सर्व काही शक्यच झालं नसतं. सत्कर्म मोठं असतं की छोटं, पण ते करण्यात उशीर करू नये. कदाचित आपलं छोटंसं सत्कर्म एखाद्या माणसाचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल आणि त्याच भलंच होईल. या जगात असं बरेच लोक आहेत जे आपल्या फारच थोड्या मदतीचे गरजू आहेत. आपली छोटीशी मदत त्यांचं संपूर्ण आयुष्य सावरते. म्हणून थोडीशी मदतही मोठी समजा आणि कोणाच्याही कामी येण्याचा नक्कीच उशीर करू नका. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेविषयी तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आज जर ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.